EMA म्हणजे काय? एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज. आता हे कसं काम करतं? पाठीमागील कॅन्डलची सरासरी काढण्याचं काम करतं. महत्वाचं इंडिकेटर मानलं जातं. उदाहरण सांगायचं झालं तर EMA सगळ्यात महत्वाचं एक काम करतं. जी चालूची जी कॅन्डल आहे त्या कॅन्डलला सगळ्यात जास्त महत्व देतं आणि त्याच्यावरून सरासरी काढतं. उदाहरण सांगायचं झालं तर आपल्या समोर 2 प्लेट वडापाव ठेवलेला आहे. त्यातलं एक कालचा वडापाव आहे आणि एक आज बनवलेला वडापाव आहे. तर आपण महत्वाचं प्राधान्य कुठल्या वडापावला देतो? जो आज बनवलेला आहे तोच आपण खाणार. त्याचप्रमाणे EMA पण तसंच काम करतं. मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो की EMA कसा ऍड करायचा आणि कसं तो वापरायचा. ट्रेडिंग व्यू ओपन करायचा. इथे मी गोल्डचा चार्ट लावलाय. ऑलरेडी मी इंडिकेटर लावलेला आहे. पण तुम्हाला इंडिकेटर लावायचं असेल तर इथे इंडिकेटर सेक्शनमध्ये जायचं आणि इथं मुव्हिंग ऍव्हरेज म्हणून सर्च करायचं. ज्यावेळेस आपण मुव्हिंग ऍव्हरेज सर्च करतो तिथं आपल्याला मुव्हिंग ऍव्हरेज एक्सपोनेन्शियल म्हणून येतं. ह्याला आपण क्लिक करायचं आणि इथं क्लिक केल्यानंतर मी ऑलरेडी इंडिकेटर लावलेला आहे. इथं EMA 50 केलेला आहे. मी सेटिंगमध्ये 50 केलेला आहे. म्हणजे मागील 50 कॅन्डलची एक सरासरी काढून तुम्हाला एक ऍव्हरेज लाईन इथं ड्रॉ झालेली दिसते पांढऱ्या कलरची. ह्याच्या खाली जर मार्केट असेल तर इथं सेलिंगचा झोन बनलेला असतो आणि ह्याच्या वरती जर कॅन्डल असतील तर बाईंगचा झोन बनलेला असतो. एकदम सिंपल इंडिकेटर मी तुम्हाला एकदम साध्या सिंपल भाषेत सांगितलेला आहे. अशाच व्हिडिओसाठी तुम्ही लगेच मला फॉलो करा.